हाय सगळ्यांना नमस्कार. शुभ दुपारच. दुपार झाली तरी माझी बघा कपडे धुवून स्वयंपाक बिपाक केला. ते मला म्हणलं लय भूक लागली आणि पड्डीस ना मला जेवाय वाढ मग वाढलं तर कपडे घालता घालता आणि ते तेवढं 2च पॅन्टी टाकल्या वाळायला. ते मला म्हणलं काय पिळत बी बसू नको आणि वाळत बी बसू नको. अगं काय पोळतंय काय पायात चप्पल घातले ना. आता रद्दाईनं हाक मारली कशाला मग तिथंच खाल्लं बी केलं बी. आता रद्दायचं लयच बरे हाक मारायचं झालंय म्हणलं आता यावंच नेमकं काय वय तोंडात पाय द्यायचा वखत आलाय बघा. तितकंच पोळ तर बघा आता रद्दायचं बघा. काय करते ते भाकरी हा बया बोलत नाही कशा तुम्हाला मी म्हणते वा मग कुणाला सकाळ उपाशी म्हणलं खायला खायला राहील चेपेला का नाही मी आता 1 वाजता मला कामच गेलं 1 वाजेपर्यंत तर काय करू तरी येणे पण घालायला मिळेल आणि काहीच नाही. ते मला म्हणलं अर्जंट स्वयंपाक करून दे म्हणा. करत होते की मी म्हणलं होते की करते स्वतः मी मास बेवडं आलं मला म्हणलं म्हणलं का नाही मला म्हणलं पोराला एक तिनं पापड सुद्धा नाही म्हणलं बघा आता तरी घरात होत आहे खाबी म्हणली नाही मी पण तिथंच होतो मला खा मी म्हणलं तुम्ही काय तिच्या बरोबर सुरू व्हायच्या म्हणलं खा म्हणली नाही काय करू आता ते दिला गे एवढा मोठा पाय बरं आहे तर बरं मला दिला नाही पापड म्हणलं वर्ग आलंच नाही मग सगळ्याला विचारलं म्हणलं स्वतः पापड दिलं नाही का तुला ते मला म्हणलं दाद्याला दिलं मला फक्त खाणार म्हणले मला दिलं दाद्याला दोघं माझी स्वयंपाकाला राहते मला खवळलं ते कवचर स्वयंपाकाला तू बाहेरच काम करते मग माझी मी रागतच होती. मला म्हणलं त्याला खा म्हणली नाही त्याला दिलं नाही मग दाद्याला दिलं. म्हणलं काय तुम्ही नादाला लागताय म्हणलं नाही दिलं तर नाही दिलं म्हणलं तिची मर्जी ना पण काय करता म्हणलं ती त्या पोराला म्हणलं नाही आता तुम्ही म्हणलं तिच्या पोराला फुलसडवणी करता कसं देईन म्हणलं ती आणि दोघं भाऊ तिथं खात बसले. मी वाशी त्यांनी खायला आणलं म्हणून मी त्यांना दोघांना 5 रुपये बी दिले ते म्हणलं ते आता 4 जण राहायचे म्हणून. तर बघा ताईचं काय चाललंय खासक्याचे दादा आमटे आहे बघा. इकडं ताई करते त्या भाकरी रत्ताय करते ते कशाची वळका बरं बघणारा दिसतंय की कसे जायचं. ताईची रेसिपी बघा आता तर इथं बी तळून ते ठेवले ते आहे का काय माझा नियम चुकला हो यायचा इकडं त्याच्यामुळे आता तुला करावं लागेल म्हणून तू आली बया काय सकाळ किती काम होतं मला म्हणून काय पण म्हणजे काल तिला सगळा स्वयंपाक केलाय आज तिला काय तुला करून दिलं इथं बसायचं काल ना परवाचा माझ तसंच गेलाय ताई व गेला का नाही आणि आज तर सकाळ धरून तीच राडा काढते पोळ्याचा होता काल मटणाचा होता. म्हणून काय म्हणले काल तिला लय केलंय म्हणजे आज तिला आपण ऐकायचं खायची रेसिपी बघा. रात आहे आमची सुग्र नाही त्या फक्त त्यांचं शरीर साथ देत नाही म्हणून काय होईत बसले की मग येत ठेवले हा काय ना शरीर साथ देत नाही. आणलं का खायला मला होय का सांगितलं होतं की येताना खायला घेऊन या म्हणून. डिरीवर गेलो डिरी ना टाकल्या म्हणते त्या ती आनंदाचं दुकान आहे किराणा दुकान त्या तुझ्या टाक आता किराणा दुकानात असते टाक कशाला ताई होय पेला माश्या बरं बया आमच्या
आपल्या ताईची तर सिस्टीमच आहे. खरं आहे हाय का नाही ताई? तुम्ही पुण्यात राहिला त्यामुळे तुमची सिस्टीम खऱ्याची वेगळीच असं. तो काय इकडं टिंग बी आहे त्या हाय का? दाजी टिंग पण घेऊन आल्या ते. सुट्टा आणायला सांगितलं होतं. सुट्टा आणायला सांगितलं होतं सुट्ट चिप्स. काय मिठाचं आण गं? काय की तुम्हाला मुंगी चावली दहा पुढं ते आणूस तर 50 रुपयाचं 50 रुपये सुट्ट किती आलं? मग काय त्या दिवशी मी नव्हतं का आणलं? किती उशीर होत ती हे किती उशीरच म्हणते किती होतं भाकर करपली बघा ताई नाही का हा राहिलं का? अगं दिव्या काय खायला आणलंय का नाही मला चिप्स आणलंय काय बर बर होता की भाकरीवर रसा थोडा जरा जास्त थोडं पीठ भाजा की ताई मग आणायला काय खाय की डब्यात काय तिकडून थोडं बाजरीचं पीठ जा बाजारात पीठ आणजा तिथल्या डब्यात काय अगं डबा आहे तर तिथंच द्या की दिल्यावर काय नको बोलतं पिती का मग मी प्याकी मिवणी लाडाची आहे आणि तर दाजीची लाडात होय दाजी बघा पोस्ट असल्यावर द्यायचं असतंय नाही आपल्याला नाही का ते आवडत मी कधीच पेत नाही गोष्ट नाही पण मी कधीच पेत नाही मला ते आवडतच नाही अहो ते टाईट होय ते टिंग मध्ये वाटत अनुकूल असतंय की वाटतं काय तर हा बघा आता पिऊन पिऊन गेल्यावर सारखं एवढा घालायचं म्हणतात ना मेहुणं लय चांगलं आणलंय गरीब आहे बघा मेहुणा कसा बोलतोय त्याला बी एक घोड द्या नका इकडून हळूच मम्मी थोडं पिठाला सांग कसं काढून टाकते जा की आणजा तरी पण अगं जा की वट ताटात आण थोडं चाल जा असू दे खायचंय म्हणल्यावर तसंच असतंय अहो ताय चांगला मासा तरी घ्या की काय काट खाताय आतमध्ये दोघं फंटरला दिलं सगळ्यांना